मित्रांनो, आपण आलेलो आहोत वसईला. आणि आज वसईला एक छोटासा बीचवरती शूट आहे. म्युझिक व्हिडिओचं एक करतो मी एका आर्टिस्टसाठी. सो आज आपण वसईला आलेलो आणि माझ्यासोबत आहे आपला जिगरी यारी दोस्त. त्याच्या लग्नात तुम्ही त्याला बघितलं असेल याच्या आधी. इराज कुटे ऑन माय मॅक्स मॉडलेन्स. आज विराज उडवणार आहे ड्रोन. वा, लाईट बाप एकदम. हा काय बायको काय बायकोला काय अरे बोल सायलेन्स झाला डायरेक्ट. ये अच्छा लग रहा है. ठीक है, एक्सट्रीम देंगे क्या? कि अगर जो भी एंगल में ले रहा हूँ ना, उसका पूरा एक पार्ट ले लूँगा. फिर सेकंड में ये पार्ट, फिर सेकंड में ऐसे अलग अलग ले लेंगे. मतलब कैसे सिंक करने को ना बाद में अलग टेंशन नहीं होगा. पूरा एक ऑप्शन. हाँ, मल्टी ऑनलाइन एडिट पैर के पास रखो. हाँ, वो दिखेगा ही नहीं, दूसरा टेंशन नहीं. अभी आपके मिड और क्लोज इतने लगने वाले. इतना ही लगेगा. हाँ, मतलब इतना मैक्स. कसं वाटलं मग तुला आजचं शूट? मजा आली का? माझ्या जागी दुसरा असता तर गोष्ट वेगळी आहे. मला माहिती आहे, सवय आहे. हा प्रश्न झाला का? मी शूटचा विचारतोय तुला, फक्त शूट. माझी फाटली होती तेव्हा पोलीस आला होता ना. लिटरली त्याने व्हिडिओ काढला ना. मी बोललो भाई रंग्यात पकडला भाई. डायरेक्ट पोलिसाला विचारतो कशाला आला, काय बसलोय कुठं, काय बसलोय. अरे लवड्या हातात ड्रोन आहे, कॅमेरा आहे, कुठं काय नाही बसलोय. काय उत्तर द्यायची? मला सुचलं की ड्रोन पॅक करून ठेवूया, आरसी बाहेर ठेवूया. नडणार भाई आता डायरेक्ट. नाही भाई, मी नडण्याच्या फुल मूड मध्ये नव्हतो. मी आज ठरूनच आलेलो भाई. खूप दिवसाने बाहेर आलोय, ते पण कमर्शियलला पडलोय. इतक्या दिवसाने बाहेर पडलोय. आज काही विघ्न नाही आणायचं कामामध्ये. एकदम इमानदारीत काम करायचं, निसर्गाला अनुसरून. हो, हे जे शब्द जे मराठीचे तू टाकतोस ना मध्ये मध्ये, मला खूप आवडतो विराज. अरे जर एक दोन शब्द असे सांग ना मला. मराठी वाङ्मयाचा शब्दकोश आहे. वन्मय नाही, वाङ्मय. वाङ्मयच बोललो रे. वाङ्मय नाही, अरे वाङ्मय बोल. वाङ्मय. हा, आता एका वाक्यात बोल. मराठी वाङ्मयाचं असं असतं. मराठी वाङ्मयाचं असं फास्ट आहे बोल, आरामात. मराठी वाङ्मयाचं असं असते. नाकातला शेंबूड हल्ला तुझा. ते एक वेल येते ना, ती अशी चढते बघ ना, ते पूर्ण असं भिंतीला कव्हर करते. त्याला काय बोलतात? अरे ती वेलच असते, नॉर्मल वेल असते. चढणारी वेल. चढणारी वेल. तुझ्यावर चढायच्या आधी हातात वेल आहे तोपर्यंत निघून जा, नाहीतर आम्ही चढू. काय बोलतो, लग्न झाल्यावरचं आयुष्य कसं आहे? इतरांचं जसं आहे तसंच आहे. काय असं काय नवीन काय? पण तू वेगळा आहेस, माणूस म्हणून, व्यक्ती म्हणून. वल्ली माणूस असतो. वल्ली आहे. मग ते इतरांसारखंच कसं असेल? काहीतरी वेगळं असेल ना त्यात. हल्ली वल्लीची जरा पंचायत होते. त्याचा काय? हल्ली वल्लीची बुल्ली कापली गेली. हल्ली वल्ली कल्ली बल्ली झालेली. हल्ली वल्लीची कल्ली बल्ली झालेली आहे. त्यामुळे आता वल्ली आणि व्यक्ती आणि वल्ली आणि आमचं हेच झालं. होत आहे, मजा येते. मजा येते. कधी येते मजा? सेन्सॉर बिग कधी म्हणजे असं मजा कधी येते तुला? तू मजा घेऊ नको माझी. मी घेऊ न घेऊ, पण तू घेतोयस ना मजा, हे विचारतोय. आता मला होते सजा, नको घेऊस माझी मजा. डोक्याचा झालाय मजा. डोक्याचा झालाय मजा. हा काय बाबा, गोव्याचा जावईच आहे. तिकडे मॉडेल लोकांना घेऊन जातो, मस्तपैकी शूट करतो, फोटो बिटो टाकतो इंस्टाग्रामवर पोरांना जळवायला. शूटिंग विथ ॲलिना अँड शूटिंग विथ
हाई ना नाही ना कोण ना काय ना नोयसी ना जॉयसी आईना का बहिणा याचे लवडे लागणार होते आता अडकणार होता लॉकडाऊनला हा नाही पहिला लॉकडाऊन ना बेकार सीन होता बेकार. पहिला lockdown कशी ना? ती फ्लाईट भेटली माझा मला माहितीये नशीब. आता हा flight होता book केलेल्या. गोव्यात त्याचा हा गोव्यात माझा होता. गोवा गव्हर्नमेंट मध्ये सफाई. मित्रांनो तुम्हाला तर माहिती आहे लॉकडाऊनमुळे सगळे सलून स्पा हे सगळ्या गोष्टी बंद आहेत. स्पा वगैरे म्हणजे बेसिकली आपल्याला तर काही स्पा लागत नाही. आपण तसे स्पा बीमध्ये जाणारी पब्लिक आपण नाही. मॅक्स टू मॅक्स आपण न्हाव्याकडे जातो. पण ते सगळं बंद आहे आणि ते बंद जरी असलं तरी आपल्या केसांची काळजी घेणं हे महत्त्वाचं आहे. आणि माझ्यासारखे केस असतील तर जास्तच महत्त्वाचं आहे ना तर लवकरच टक्कल पडेल. तर तुम्हाला आज मी दाखवणार घरच्या घरी स्पा कसा करायचा. हो मला माहिती आहे तुम्ही सगळे मामार्थ अशी कमेंट करताय. ओपी मामार्थ ओपी अशी कमेंट करा. सो सध्या मी यूज करतो आहे ॲपल सायडर व्हिनेगर हेअर केअर रेंज आणि ॲपल सायडर व्हिनेगर हेअर केअर रेंजमध्ये शॅम्पू आहे, कंडिशनर आहे आणि हेअर मास्क पण आहे. ह्याच्यामध्ये मिनरल्स आणि न्यूट्रिशन्स तर आहेच पण ॲपल सायडर व्हिनेगर आहे, ग्लिसरीन आहे, बायटीन आहे, या सगळ्या गोष्टी ह्याच्यामध्ये आहेत आणि हे तुमचं असं प्रॉपर एक स्पा आहे ओव्हरऑल. चला लावूया. सो ॲपल सायडर व्हिनेगर तुमच्या स्कॅल्पचा pH लेवल बॅलन्स करतं. ते तुमच्या स्कॅल्पमधलं घाण आणि ग्रिम काढून टाकतं. तो बायटीन जे B7 विटॅमिनचा एक फॉर्म आहे ते तुमचं क्रिएटिन प्रोडक्शन वाढवतं केसामधलं आणि ते तुम्हाला स्ट्रेंथ वाढवतं, हेअरफॉल कमी करतं आणि हेल्दियर बनवतं ओव्हरऑल तुमचे केस. आणि जे ग्लिसरीन आहे ते तुमचं स्कॅल्प हायड्रेटेड ठेवायला मदत करतं, त्याच्यातला ड्रायनेस आणि फिझनेस घालवायला मदत करतं आणि ते तुमचे जे डॅमेज केसेस ते रिपेअर करतं आणि त्यांना कंडिशन पण करतं. सो ऑब्व्हियसली शॅम्पू नंतर मी मामाचं ॲपल सायडर व्हिनेगर कंडिशनर वापरतो. या कंडिशनरमध्ये स्वीट आल्मंड ऑइल आहे, बायटन आहे आणि इसेन्शियल न्यूट्रिशन्स पण आहेत आणि हे तुम्हाला तुमच्या हेअर्सला सन डॅमेजपासून वाचवतं आणि कंडिशनर तुम्हाला तुमचे केस हायड्रेट ठेवायला मदत करतं, शाईन आणतं, स्मूथनेस आणतं आणि मेन म्हणजे तुमचा व्हॉल्यूम वाढवतं केसांचा. माझे केस मस्त स्ट्रॉंग, सॉफ्ट, शायनी आणि असे मस्त हेल्दी झालेत असं मला वाटतं. तुम्ही पण यूज करा. तुम्हाला पण कसं वाटतं ते मला सांगा. आणि मेन म्हणजे हे तिन्ही प्रोडक्ट्स सगळ्या केसांच्या सगळ्या टाईपला सुटेबल आहेत. बिंदास तुम्ही वापरू शकता. अजिबात सेकंड थॉट देऊ नका. आणि तुम्हाला तर माहितीच आहे whenever you buy from Mamaearth you they link your order on a website to a tree that they plant and you can track this tree through your order. By 2025 त्यांचा असं एम आहे की ते 1 मिलियन झाडं प्लांट करण्याचा इनिशिएटिव्ह आहे त्यांचा. आणि Mamaearthने रिसेंटलीच एक ॲप लॉन्च केलं आहे. तिथून तुम्ही जर बाय करणार असाल तर तुम्हाला डिस्काउंट्स मिळतीलच एक्स्ट्रा, प्लस तुम्हाला अर्ली ॲक्सेस सुद्धा असेल आणि iOS आणि अँड्रॉइड दोघांसाठी आहे. आणि तुम्ही कोड वापरू शकता नील 2021 जो इथे दिलेला आहे तो. ऑब्व्हियसली तुम्ही वेबसाईट आणि ॲपवर दोन्हीकडे वापरा. तुम्हाला 20% डिस्काउंट मिळेल आणि हे ॲप्लिकेबल फक्त मामाच्या ऑफिशियल वेबसाईटवरतीच आहे. आणि तुम्हाला हे फ्लिपकार्ट, नायका, ॲमेझॉन इथूनही बाय करता येते. डिस्क्रिप्शनमध्ये सगळे डिटेल्स आहेत. फटाफट चेक करा. जाऊन पुढे जाऊया ब्लॉगकडे. प्लॅनेट्स इन सोलार सिस्टीमला पडणार प्रॉपर्ली. माझी पट्टी मार. अर्थ नाही मारू नको यावेळी तो असं खाजवायला जातेस ना तर त्याला वाटतं की तो मार खाता तर तो अर्थ मी असं करू ना काय हा म्हणजे असंच काहीतरी करावं लागेल. मग तुला अर्थ अर्थ नाही तू सण बोल रॉंग आहे ना. अर्थ आहे सण सण बोलतो म्हणजे अशी सनसनीत देईन ना मराठीत सनसनीत देईन ना असं घे. नंतर ते झालं तर अजून एक क्वेश्चन पाहिजे तिथे मग आपण जो एंड घेऊया. फाटकन झालं पाहिजे ते फाटकन ते आता होणार आपलं ठरलं. नेम फाट योर देव त्याचं नाव नाही माहिती किंवा हा एक आहे दुसरा एंडिंग जो असा की माथे थोड रिपीट द क्वेश्चन आन्सर व्हॉट इज द आन्सर मी आन्सरला पण मीच रिपीट करतो. ओके यू रोलिंग हा एम रोलिंग ॲक्शन. हु इज द प्रेसिडेंट ऑफ इंडिया. प्रेसिडेंट ऑफ इंडिया मम्मी गुरुकुलची मारते साटकन अशीच मार फक्त जरा हळू मार. ऍक्टिंग करतो का रे? फक्त अंगठी घातली ना ए आमची इकडे आली यांनी तासात मारला असा पण नाही मारले इकडे असं मला लहानपणीच आठवलं डायरेक्ट. काळोख काय तो एवढा
आता काय करतो रोलिंग ॲक्शन. Who is the capital of India? पुरे चल सुरू. विज इंग्लिश लवडे. बोल. बरोबर. ठीक आहे. कॅमेरा रोलिंग अँड ॲक्शन. अगेन द बाहुबली. ओके. काय पहिले President. हु इज द प्रेसिडेंट ऑफ इंडिया. कॅमेरा रोलिंग ॲक्शन. Who is the president of India? प्रेसिडेंट ऑफ इंडिया. मला लहानपणीच आठवत. India. त्याच्यावरून काय होतं ते? President of India. हां. आणि what is the capital? काय? कॅपिटल ऑफ इंडिया बरोबर. What is the capital of India? The name of the नेम द प्लॅनेट्स. name the planets in solar system. Name the planets. त्याच्या पुढचं तू घेशील. चल बरं दे. ठीक आहे. कॅमेरा रोलिंग ॲक्शन. हे बघ मी सॉरी एक मिनिट. फटकन मारल्यानंतर असं कर, मग तुला हात खाली करून पुढचा. व्हॉट इज द कॅपिटल ऑफ इंडिया हा पुढचा प्रश्न आहे. ठीक आहे चल. कॅमेरा रोलिंग ॲक्शन. Who is the president of India? प्रेसिडेंट ऑफ इंडिया. मारते जरा. हे बोल नको मध्ये. बोल नको मध्ये का चल, आवाज परत. येईल. फटकन मारून ते लगेच मी हात असा केला की लगेच हात घालून लगेच पुढचा प्रश्न. एकदम थोडं फास्ट घे. रेडी. कॅमेरा रोलिंग अँड ॲक्शन. What is the परत घेऊ. थांब. कॅमेरा रोलिंग अँड ॲक्शन. Who is the president of India? प्रेसिडेंट ऑफ Which is the capital of India? इंग्लिश तू चुकली तर बाई. टीचर आहेस तू. Oh, yeah. असं मार म्हणजे कमी लागेल. असं कर. असं अब असं कर. हेच. जसं तू मला मारायचं. हां. हां. Action मात्र तर मोठी. तू कशी मारशील. हां असं कर. असं कर. हवेत कर. नाही मध्ये नाही. तू दे फक्त जरा ऍक्शन जोरात कर, मारताना हळू मार. ठीक आहे सोड. तुला मारायचं तसं मार. एवढं त्या टेन्शन नाही, हे चांगलं आहे असं. पण मग आणखी का अडचण. नाही आमची लागणारच नाही. जर आता लागली तर मग काय करणार. हिला काय बोलायला. Who is the president of India? प्रेसिडेंट ऑफ इंडिया. What is the capital of India? कॅपिटल ऑफ इंडिया. मी काय पण करते. काय ठरलंय काय एवढं चाललं. हळू नको घेऊ. एवढं हा. खूप मध्ये खूप गॅप गॅप येतो. आई फटाफट. हे झालं ना मग काय आहे? टेल मी नेम. व्हॉट इज द नेम. What is your name? Take your name. अरे आरामात विचार. व्हॉट इज द नेम. What is your name? Who is the president of India? प्रेसिडेंट ऑफ. मार ना ऍक्च्युअल मार ना. ऍक्च्युअल मार ना. मार खाऊन. ऍक्च्युअल मार. बरं ठीक आहे. ठीक आहे. कॅमेरा रोलिंग अँड ॲक्शन. Who is the president of India? प्रेसिडेंट. आई बाहेर प्लीज. प्लीज बाहेर. आईला प्लीज बाहेर पाठव. Who is the president of India? प्रेसिडेंट. What is the capital of India? कॅपिटल ऑफ Name the planets in solar system. प्लॅनेट. सन. Who is the president of India? प्रेसिडेंट. What is the capital of India? कॅपिटल ऑफ इन Name the planets in solar system. प्लॅनेट. सन. Sun is a planet. Sun is a planet. What is your name? What is your name? नेम. चालवले नाही चालवले सारखं प्रश्न उत्तर प्रश्न उत्तर काय चालवले नाही तुला? रडतो. हा. बरोबर आहे ना? बरोबर एकदम बरोबर. मार लागलेले. जाम मारले. खूप मारले. खूप दुखतं आता मला सगळीकडे. अरे ऐकत नाही. आता ही गाडी बाईक ही काहीतरी तुमचं गाडी आहे.
एवढे तू बुटके आहे बेंच उंच गाडी नाही तू बुटके चालवू आहे. शकतो मी, ती पण ती ती पाय तुम्हाला नाही दोघांना तुला बघितलं विचार आणि ती चांगलं पळाली. चालवू पण नको तू ती आम्हाला बघून पळाली का तर मी किती घाण दिसते नको. खरं तर बोलली तसं म्हणजे चल एवढ्या लवकर एक भाऊचा वडापाव खाऊ मला इच्छा झाली मी भाऊचा माझं वडापाव पोट भरलंय. मग तू मिरची का आणि माझी खा तिथं तुही मेरी राडा 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 तुही मेरी दोस्त कुठे थांबतोय ते तू बघ ना हागायला येते परा 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 हागायला येते आयडी थोडे ह्याला बघतो पहिला रेडी अँड रोलिंग एक सेकंड ना रोलिंग अँड ॲक्शन जा 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 उडी मार बाजूला हो. गेलाय मग कसा. डन आहे जन जन ब्रो लाईट का आलाय रे बाप मस्त आलेली उडी मारली हा बघ पण इथे तू दिसत नाही ना नाही लावल्या डन आहे बस मी करतोय जरा वर घे लोकांना बेंचो घरी बसलाय सोबत पिक्चर बघायला तो मागे मारता उंदीर पण नाही जाणार विचार कर सिद्धांत नाही जात. रेडी एक काम करी झालं काय? मोठी गाडी हळूहळू घ्यायला चालवा पाहिजे. जरा आता म्हणजे मोठी गाडी पाहिजे लहान आहे छोटी आहे असंच ना चालव हे करू मोठी नसती चालते अभि पण फर्स्ट हँड पाहिजे लक्षात ठेव नाही झवली इथं कुठं आलो नको. हा, एक. हळू चालव हा अभि हा. अणीलला पण नाही येतं का अणीलला पण रेडी आहे काय त्याला जोक नाही माहिती आहे सांगतात नंतर सांगतात आता गोप्रो चालू आहे ना सांगता येणार नाही मला हा ब्लॉग बघ छाटा ब्लॉग करतोय माझं रेडी ए, अरे लवड्या थांब जरा पुढे घे. अरे तुला टाईट करतो जरा नको थांब आई त्याच्या ग्रीप गोट- ग्रीप ग्रीप भेटेल त्याच्या ना. गोटी काय झाली गोटी रेडी मी रोल करतो हा. आई ये हा, रोल कर, बोलते, रोल कर. मेहनत मेहनत देखो फॅनचोद तुमच्या डोळ्यावर ते हे येत आहे काय? त्याची लाईट येते कसली? ते खाली कर नाही हे तुटलंय ना मग खाली करू हे बघ. थोडस कर नाही दिसणार ते वाटतं हा बस बस डोळ्यावरती हिरो येते रे हिरो आहे हिरो हिरव नीलय. पण ते दिसतच आहे जाऊ दे सोड चल बॉसड्यात चल रेडी रोल आहे कॅमेरा रोल आहे चिंपाडी गाडी पण roll आहे. अँड ऍक्शन चालो हळूहळू चालव ऍक्शन चालव चालव तू चालव हळूहळू चालव बोला ऍक्शन आई झोली इथं कुठे आलो बोल माझा हा पण दिसतोय? तुझा हा, आता तो पण तुझा आहे दिसतोय. याला माहितीच नाही ना ते हा पण हा, दिसतोय हा. ते तू पण दिसतोयस तुम्ही दोघं बोलता की हळूहळू चालव थांब. थांब परत पाठी घेऊ हा घे चालेल तू बोल की झोली इकडे कुठं आलो हा तू बोलतो इंस्टाग्राम ट्रेंड आहे इंस्टाग्राम ना ट्रेंड आहे ना इंस्टाग्राम ना ट्रेंड आहे ना इंस्टाग्राम ना ट्रेंड आहे माहिती आहे त्याला माहिती कट नको करूस फक्त येतो तो फील्ड माझा 4 सेकंड गाडी भेटतो ऐक नाही एमडीसी वर घेऊन चालतो ऐक तुझ्या ट्रेंड आहे माहिती आहे मला ट्रेंड अरे ट्रेंड आहे ट्रेंड तू समजवतोयस मला बेसिकली Okay. बोलतो अरे तू कन्फ्युज झालं बोलतो अरे तू बोल कन्फ्युज हो ना confuse. बोलली हा ही झवली अरे इंस्टाग्राम हा ट्रेंड आहे ट्रेंड हे Okay, पण एवढं settle घेऊ. एवढं सेटल Okay. तू तुझं हे कामच आहे तू हा, तोच आहे हा, जो हा. गाड्या चालवतोय अशा Okay. लोकांवर असं समज तू मला समजवतोय की अरे इंस्टाग्राम वो मिल गया मग मी हा. बोलतो, तू पहिला हे ना पुछ हेड अरे इंस्टाग्राम ऐक, काय कर माहितीये का तू बोलतो पहिले अरे इंस्टाग्राम मला समजा अरे इंस्टाग्राम हा मग स्पेस दे हा अरे ट्रेंड आहे हा. तुझं अरे ट्रेंड आहे मग मी परत कन्फ्युज होतो बोलतो अरे हे पण आलेत आलेत, हा? okay. बाकी बरोबर आहे सगळं चल करू आता रेडी थोडी चालू दे गाडी पुढे मला जाऊ दे अभि टोन लक्षात ठेवा मी कन्फ्युज वाला टोन आहे तर तो तसंच गाडी जरा रनिंग कर आणि मग उडी अरे इंस्टाग्राम हा अरे ट्रेंड आहे हा फक्त हे समोर ट्रेंड आहे ट्रेंड दोन वेळा ना हा, trend इथे आहे. समोर बघून बघ, तुझा चेहरा पण जो दिसेल. जमलं तेवढं समोर बघून बघ हा. तुझ्यावर आहे. चालू ठेव गाडी कीप रोलिंग आहे अँड
ऍक्शन आई झोली तो कुठं अरे इंस्टाग्राम ट्रेंड आहे ट्रेंड हा हे बघ मागे पण आलेत आई झोली चल 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 कुठे सोडू ते संडास कुठे जवळ अरे पण मी जोरात नाचलो मी फक्त स्माइल दिली एंडला घेऊया ते हा, सोडू आज कुठे सोडू? संडास कुठे हा, जवळ संडास. जाऊ द्या. लवकर चालव मी ऍक्शन बोलून तेव्हा बसा ऍक्शन बघावं लागेल ना. आई झोली तो कुठे आलो अरे इंस्टाग्राम हा ट्रेंड आहे ट्रेंड अरे हे बघ मागे पण आलेत आईची कुठे सोडू रे अरे संडास कुठे लवकर घ्या तिकडे मी रोलच नाही केलं आई जावली रोल नाही गेलं त्याची ऍक्टिंग बघितली पास में आगे करना थोड़ा कॅमेरा के सामने पास कर में आगे कर हा अरे नहीं एक्टिंग कर थोड़ा एक्टिंग कर ए हाईलाइट किया है क्या लाल कलर हाँ ये लड़के का भी करना है ये देखिए ओ भावा इकडेच कुठे अरे बाहेर रे बिल्डिंग आहे ना तिकडे पण करायचं काय ब्लॅक टॉप वाली इम्प्रेस हे सांग तर काय करायचं पण काय करायचंय भावा काय माझी क्रश राहते रे हा तिकडे खाली इम्प्रेस करायचं त्याला घेऊन जातो तो काय करायचं का पण तो काय करणार तो काय नाही ते खाली त्याला पार्टी बघली ना बस रे तो हिट आहे ना रे स्टार आहे ना प्लीज भावा अरे पण मला कळलं ना म्हणजे काय गाडी घेऊन तिच्या घरी जाणार काय घरी नाही रे तिकडे ठेवायचं गाडी म्हणजे तू कोणावर इम्प्रेस होणार त्यात शुभमवर इम्प्रेस होणार कोण शुभम शुभम आपलं माझी ह्याला इम्प्रेशन दाखवायचंय फुल शायनिंग मारली आहे ह्याने तिच्या समोर मला घेऊन ते पण माझा पुरेपूर वापर काय बोलतोय पटली रे तुला संपलाय विषय आता पटली आहे भाई थँक्स बोलतोय ए प्रपोज केला हा बोलली प्रपोज केला कॉंग्रॅच्युलेशन 7 समोसे आज माझ्यामुळे कोणाचं तरी चांगलं झालंय पण ह्याचं कधी होणार या लावड्याचं कधी आयुष्यातल्या सिंगल माणसाने कोणाला तरी काहीतरी भलं केलंय भगवान तेरा भला करे तुला चांगली बायको मिळो अजून काय बाकी तू मादर चिरेस आज बसव बसक्या बिस्क्या काय बस 7 समोसे पाव पाहिजे हा? एक हा. हे कट करणार आहे सगळं भाई पोस्ट नको करू बोल 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 एक मिनिट दे ना त्याला कोणाला? 1 मिनिट तो साईडमध्ये ये ना हा हे घे हे पकड असं तू साईड शूट कर हे हा बोलली काय झालं झालं याचं अरे डन आहे डन झालं अरे भाई जिंकलायस मग चल चल थोडी केलं चिकना आहे तो पण बाकी चिकना आहे हा तो मेरा घर था बोल हा चवली क्या बोल रहे हो हा? तो काय बोलला तिकडे जाऊन थांबवलं अशी पट्टी दाखव ह्याच्यात सगळं आहे कट गोप्रो थांब गोप्रो स्टॉप रेकॉर्डिंग एक लास्ट इन माय फोन अरे हिच्या फोन मध्ये काढायला पाठवत येत नाही की हा सगळ्यांचा एक असा फोटोज काढा लग्नासारखा काढायचं मैं निकालता हूँ ₹200 गूगल पे करो गोप्रो आहे आता ते ती स्टेप करणार तुझी मला बिलीवच नाही होत यार लिटरली मी आताच त्यांना बोलली माझ्या फ्रेंड्सना तुम्हाला माहिती आहे नील थिंग्स ते कुठे राहतात कलव्यामध्ये म्हणजे मला यकीन नव्हतं झालं आणि आय वॉज सो हॅपी मी खूप खुश आहे राईट नाव आय एम व्हेरी हॅपी थँक्यू सो मच फॉर मेकिंग माय चव्हाण तुझं मराठी असं कारण की मला पहिली ते 12वी मराठी चव्हाण तुझं मराठी असं कारण की मला पहिली ते 12वी लॉकडाऊन
थिंग्स जस्ट लॉकडाऊन थिंग झालाय आता इकडे. मला खूप थँक्यू सो मच. आय एम व्हेरी हॅपी. चल वी वोंट डिस्टर्ब यू मोर. चला जा. ओके या आता Oh तुम्ही. आम्ही- my- चल, लवकर या तुम्ही आता. मला video काढायचा. ये फोन क्या रखूं मैं कि क्या? वाह वाह वाह. मला ना बिलीव्ह नाही होत यार. बाय. आणि उठणार तू स्वप्नातून. थँक्स टू यू यार प्रतीक. तू बोलला नसता ना पुढे जाऊया. भाई गोल्ड पार्टी आज मोठा वाला घ्या, मोठा गोल्ड फ्लॅग लाईट्स घे. भाई पे दो लड़कियां खुश है. भाई पे दो लड़कियां. चलो, नीट जा. लव यू सो मच. बाय. चल लवकर व्हिडिओ शूट कर. अच्छा उधर ओरड रही है वो. झालं का पण झालं बाय. तुझी स्टेप कर ना ती. स्टेप कर ना एकदा उतरून. कौन नहीं? मैं नहीं. क्या नाम है तेरा बता. ओमकार नमस्ते. हॅलो. Cheers. मित्रांनो मस्त पाऊस पडतोय आणि इथे एक मित्र आलाय माझा, तो माझ्याकडे राहायलाच आलाय. त्याचं नाव आहे केतन धस आणि आम्ही आलो आहे उपवनला ठाण्यात आणि मस्त कॉफी पितो आहे आणि अरे मस्त थेंब पण पडला. क्या बात आहे. आणि छान पाऊस पडतोय. आता बरेच लोक बोलतील कॉफी काय पितोय, चहा पिये. अरे चहा नव्हती. आम्ही चहाच्या हिशोबानेच गेलेलो तिकडे पण चहा नव्हती. लिटरली चहा प्यायची होती पण चहा नव्हती. आणि छान म्हटलं खूप दिवस झालं उपवनला आलो नाही आहे. बऱ्यापैकी आहेत लोक इथे पण, म्हणजे एवढी नाहीत पण आहेत. थोडा मी आता गप्पा मारतो छान. केतन जो आहे हा छान लिहितो. तुम्ही जर फ्लोला फॉलो करत असाल तर तुम्हाला नक्कीच माहिती असेल केतन कोण आहे. आणि कालच आम्ही एक इनफॅक्ट लाईव्ह सेशन केलं आहे. मस्त कविता, शेर, गझल सगळं लिहितो केतन. आणि फ्रीलान्स पण करतो आहे तो. डिरेक्शन वगैरे पण करतो तो ओव्हरऑलच. सो आम्ही जरा गप्पा मारतो आता. भेटू नंतर. चला एन्जॉय द रेंज. पावसाळा झाला चालू मित्रांनो, झाला चालू. एहसास जीते जी जन्नत का, चाय हमें ज़िंदगी से वाकिफ़ कराती है. भले ही शराब दिलाती होगी तुम्हें एहसास जीते जी जन्नत का, चाय हमें ज़िंदगी से वाकिफ़ कराती है. दोन ओळीच आहेत. क्या बात है. जिंदगी से वाकिफ कराती. चल एक राउंड मारेगा. चाय वर एक अख्खी कविता आहे नील. भाई हो जान दो. होने दो. ये पकड़. आणि हे प्रपोज आहे. हां चहावाला मी म्हणतोय ना, हे माझ्या स्टाईलचं प्रपोज आहे. हार निवांत आणि हे ज्याला कळालं त्याला कळालं की प्रपोज. एक कॅफेटेरिया काइंड आहे. एक मुलगा नेहमी येतो आणि तो रोज त्या मुलीला पाहतो रोज, पण बोलायची हिंमत होत नाही. आणि ती पण एकटीच असते टेबलवर बसली. तर हा डायरेक्ट जातो तिच्याकडे आणि तो म्हणतो की तुम मुझे पसंद हो. कई सारी लड़कियां हैं दुनिया भर में, उनकी खूबसूरती के चर्चे हैं गली मोहल्ले में, लेकिन तुम सबसे अलग हो. कहना मेरा मान लो, आई कैन एक्सप्लेन. मिसाल के तौर पर चाय का जिक्र करूंगा. मिसाल के तौर पर चाय का जिक्र करूंगा. नुस्खा तो वही है, अलग क्या ही बनाऊंगा. वाह वाह. पानी को गर्म करके, पानी को गर्म करके, पानी हो भले किसी भी नलके का हो, बोरवेल का, कुएं से आया हो या खरीद लाया हो, है तो पानी ही.
पानी को गर्म करके उसमें चाय की पत्ती मिला के, अब चाय की पत्तियां भी किसी भी ब्रांड की हो, हिमाचल, आसाम या आउट ऑफ हिंदुस्तान की हो, पानी को गर्म करके उसमें चाय की पत्ती मिला के मीठी मीठी शक्कर डाली जाती है। अब शक्कर भी चाय, पानी को गर्म करके उसमें चाय की पत्ती मिला के मीठी मीठी शक्कर डाली जाती है। अब शक्कर कारखाना, गन्ना, कहीं का भी हो, क्या ही फर्क पड़ता है। पानी को गर्म करके उसमें चाय की पत्ती मिला के मीठी मीठी शक्कर डाली जाती है। हल्का सा उबाल आने पर बस दूध की कमी रह जाती है, वाह, और फिर धीमी आंच पे चाय बन जाती है। चाय बनाने का तरीका सलीका एक जैसा ही है, चाहे महाराष्ट्र हो या पंजाब, सत श्री अकाल हो या आदाब। पानी, पत्ती, शक्कर और दूध कुल मिलाकर इनसे ही चाय बनती है। मैंने पी है, मैंने काफ़ी जगह कई लोगों के हाथ की, सस्ती हो या महंगी, दिन हो या देर रात की, नुक्कड़ हो या 5 स्टार की हो, झूठी हो या फिर जूठी हो, मैंने चाय पी है। फिर भी वो एक ऐसी चाय होती है, सामग्री वही होने के बावजूद जिसकी मिठासी अलग होती है। वो तुम हो, तुम मुझे पसंद हो। समझे? हे थोडंसं नजम ह्याच्यामध्येच आहे ना, म्हणजे ह्याला असं काय हे नाही, ते का यमक नाही आहे किंवा असं नाही नाही नाही, हे फ्री स्टाईल खूप साऱ्या मी असं मुक्त छंदातलं भरपूर लिहितो नेहमीच. दादा तू दादा हां हाय, आवडतं आम्हाला तुमचं कंटेंट, चांगलं बनवतं. थँक्यू सो मच. कुठे राहता तुम्ही? इथे कळवा. अच्छा कळवा. आता काय ब्लॉग चालू आहे? हां, आमच्याला शूट करायला. ऑल द बेस्ट. असं काही नाही, पण असं व्हायलाच पाहिजे असं काही नाही आहे ना. सगळ्यांना कळेलच असं लिहिणं काय, म्हणजे असंच लिहायला पाहिजे की जे सगळ्यांनाच कळेल, असं काय इम्पॉर्टंट असं गरजेचं नाही आहे. लिहिणं आपण इतरांसाठी थोडी लिहितो. हां, मी तरी अजून तसं नाही केलं. इतरांसाठी लिहायची वेळच नाही आली ना. आपण स्वतःसाठी लिहितो, म्हणजे स्वतःला कळतं तेवढं बास. त्यातनं लोक जे घेतात ते घेतात, म्हणजे इतरांसाठी फक्त न्यूजपेपरमध्ये लिहितात है ना. मग मला तरी असं वाटतं. हां, किंवा न्यूजपेपर, ब्रोशर असे जे कंटेंट कमर्शियल गोष्टी आहेत, हां, ज्या नॉन कमर्शियल गोष्टी आहेत त्या तर आपण स्वतःसाठीच लिहित असतो ना. आता त्यातनं जेवढं लोकांना कळेल तेवढं कळेल. आता मदर्स डेला एक माझ्या हिशोबाने एक रील बनवून टाकली होती. हां, तू वाचली, ऐकली किंवा काय ते माबद्दल लिहिलं होतं. तू आपलं भरपूर माहिती आहे ना, तू मला म्हणाला होतं की मी अक्षय बशरवरच्या माबद्दल लिहिलेलं ते आवडलं होतं तुला. हां हां हां, मला आवडलेलं. तर ह्यावेळेस मदर्स डेचं एक वेगळं लिहिलं होतं मी, कि जब माँ ने मुझे अपनी गोदी में उठाया एक बार, जब माँ ने मुझे अपनी गोदी में उठाया एक बार, मैंने भी हाथ उठाकर आसमां को छुआ कई 100 बार. क्या बात. जब माँ ने मुझे अपनी गोदी में उठाया एक बार, मैंने भी हाथ उठाकर आसमां को छुआ कई 100 बार, पर्वत को भी सर उठाकर मुझे देखना पड़ा. पर्वत को भी सर उठाकर मुझे देखना पड़ा. मेरा कद इतना ऊंचा हुआ कि उसे भी मेरे सामने झुकना पड़ा. ये बात. बड़ा गुरूर था मुझे अपने काफिर होने पर, बड़ा गुरूर था मुझे अपने काफिर होने पर. काफिरचा अर्थ काफिर बाबा म्हणजे जो नास्तिक आहे, नास्तिक. बरोबर. बड़ा गुरूर था मुझे अपने काफिर होने पर. बात जब माँ की सेहत की थी, मुझे भी उसके दर पर सर झुकाना पड़ा. क्या बात, क्या बात, क्या बात. मदर्स डे फार हे जसं मदर्स डेला, वुमन्स डेला किंवा आई तुझं लेकरू वेडगं कुकरू, आई म्हणजे आई असते, घरात भरलेलं गाव असते, दुधावरची साय असते, असं आहे सगळं. मी पण लिहितो आईवर, पण ना बाप हा विषय मला फार असं वाटतं की का नाही आहे तेवढं. सगळ्यात अवघड गोष्ट कोणती सांगणे, महाराष्ट्रातले खूप म्हणजे 70% मुलांसाठी सगळ्यात म्हणजे ते म्हणशील तू इथून खाली तळ्यात उडी मारते,
कुठल्याही पोरीसाठी काही करतील किंवा मित्रांसाठी जीव देतील. सगळ्यात अवघड गोष्ट कोणती माहिती आहे? बापाला मिठी मारणं. गांड फाटते गांड. किंवा पप्पा तुम्ही माझ्यासाठी लय महत्त्वाचे यार आयुष्यात असं म्हणणं ना, याला सुद्धा लय दम लागतो. ते काय माहिती काय, पण सगळ्यांचं नाही, सगळ्यांच्या बाबतीत असं नाहीये. नाहीच सगळ्यांच्या बाबतीत असं नाहीये. काही परवरिश लोकांच्या तशी बाबा. पण हां, म्हणजे इवन आता लहानपणापासून आपल्याकडे, आता मला माहिती नाही हे महाराष्ट्रात आहे का ओव्हरऑलच कसं आहे मला माहिती नाही, महाराष्ट्रांसमध्ये आहे का ओव्हरऑलच सगळ्यांकडे तसं आहे, पण आपले जे बाबा आहेत किंवा आपले पप्पा आहेत त्यांनी आधीपासून असं एक दूरी बना के रखी है. हां, स्ट्रिक्टनेस ठेवलाच आहे, ठेवलेलाच आहे बघ ना. आणि त्या स्ट्रिक्टनेसला घाबरूनच सगळं, याच्यामुळे मोठं झाल्यावरती पण असं इमोशन आणि असं काय हायतच नाही, म्हणजे येतच नाही. जेवढं आईसोबत येतं तेवढं म्हणजे आता मी माझं आणि पप्पांचं कसं आहे रिलेशन की हां मस्ती वगैरे करतो आम्ही किंवा मस्करी पण करतो, मी पण खेचतो त्यांची, ते पण माझे खेचतात, पण असं इमोशन्स रिगार्डिंग काहीच शेअरच होत नाही कधी. ते तसं ठेवलं क्रिएट नाही पप्पांनी केलंय तो क्रिएट तसंच. आता आईनी पण तर आहे ना, आईनी तसं नाही ठेवलं तर आपण नाही झालो. बेबी आपण आपल्या मुलांबरोबर तसं नाही ठेवू, किंवा माहिती नाही आता आपण असं म्हणतो बाप झाल्यावर कळत असेल मे बी काय असेल. आता नाही आपलं जनरेशन असं नाही, आपलं जनरेशन नाही, थोडंसं मॉडिफाय होऊ की अरे आपला बाप आपल्यासोबत असं वागला, आपण थोडंसं कम्फर्ट होऊयात ना, मुलांना थोडं मित्र करून ठेवूयात ना, असं असेल. पण याच्या अगोदरची पिढी सिरियसली त्याच्याही पेक्षा स्ट्रिक्ट होती. म्हणजे आताचे बाबा आपल्याशी बोलतात, मस्करी करतात, समजून घेतात, आधीच्या त्याच्यावर स्ट्रिक्ट होती. माझी उठ बसला की उठायचा, बस बसला की नजर वर करून बोलत नव्हते बाबा. माझे पप्पा त्यांच्या पप्पांसोबत हां, मोठ्या भावांशी सुद्धा बापू म्हणायचे. हां, मोठ्या भावांचं पण खूप होतं तेव्हा तर की बापू ह्या असं असेल, बापू त्यांच्या मोठ्या भावांकडे सुद्धा काय अच्छा ओके ठीक आहे असं आहे का, असं असंच. नाही तर आत्ताचे भाऊ बघा फाटार मारता येत मला. अरे पण सिरियसली बाबा माझा पप्पा आता त्यांना पॅरालिसिस झाला होता मागे, शिक्षक होते, प्रिन्सिपल. शाळेत 1 मेला विद्यार्थ्यांना सूचना देत होते की उन्हाळ्याची सुट्टी आहे, उन्हात फिरू नका, अभ्यास दिला तो करा. आणि तिथे हे झालं बाबा, स्ट्रोक बसला, ब्लडिंग झालं, इंटरनल ब्लडिंग, आणि पॅरालिसिस झाला. मग त्यांनी VRS घेतली. माझा बाप ना ते बेडरूममध्ये आले ना, मी हॉलमध्ये, आणि ते हॉलमध्ये आले की मी बेडरूममध्ये. आपलं काय पाहिजे तर मम्मी पप्पांना असं असं सांग, असं बोलायचं, ठीक आहे. पण पॅरालिसिस नंतर ना तो त्यांचा स्ट्रिक्टपणा आहे ना सगळा गेला, फार शांत झाले, मोजकच असं. मग आता मी पॉप्स वगैरे म्हणतो त्यांना, पप्पा म्हणतो आता पॉप्स असं असं काय बरं का, थोडंसं चिल झाले ते पण. हां चिल, ते अरे ते होतं. माझे पण बाबा आधी स्ट्रिक्ट होते, आम्ही पण घाबरायचो वगैरे. जसं आम्ही मोठे होत गेलो ते पण चिल होत गेले. मग अजून म्हणजे त्यांना पण कळते की आता मोठा झाला आहे, आता कुठे आपण, त्याला पण कळतं 4 गोष्टी, डिपेंडन्सी वाढते, आपण कमावते होतो सगळ्या गोष्टी, तर मग ते पण थोडं सोडतात स्ट्रिक्टनेस असं मला वाटतं. नाही अगदी बरोबर. मग ते ऐकायला पण लागतात, आपलं मत कन्सिडर पण करतात, हे पण खूप होतं. म्हणजे मी पण अनुभवलं, तर आपलं वय ऑलमोस्ट सेमच आहे आपलं वय, त्याच्यामुळे तेच. आणि हे हल्ली असं 4-5 वर्षात जास्त व्हायला लागले म्हणजे माझ्यासोबत, की बाबा चिल आहे सगळं. पण मी काल तुला न सांगता मी बघ व्हिडिओ सुरू केला शूट, तो ब्लॉग दाखवत होता, तुम्ही मुद्दा म्हणून केला बाबा. त्यात ना काका म्हटले माझं शूट नको करू वगैरे, म्हणजे तर मी समोर बसलो होतो, माझ्यासमोर आरसा होता आणि तुझे पप्पा दिसत होते. त्यात तुम्ही खूप सारे एक्सप्रेशन ना तिथं आरशात पाहिले, मला फार छान वाटलं. मी मुद्दा म्हणून केलं कारण ना खूप साऱ्या गोष्टी असतात, आई आणि तू कॅमेरा स्क्रीन शेअर केली वगैरे, त्याच्यामुळे त्यांनाही ते छान वाटतं पहिल्यापासून. पण मी वडिलांचे एक्सप्रेशन पाहत होतो बाबा, कुठं काय ठिकाणी त्यांनाही वाटत, त्यांनाही जाणं, ते असं येऊन अगदीच म्हणणार ना नील यार हे असं, हे असं नाही करणार. पण त्यांना ती गोष्ट आवडली आहे, ती तुमच्या दोघांची केमिस्ट्री, त्यांचं काही ठिकाणची ती स्माईल, मला फार कमाल वाटलं रे. म्हणून मी ते शूट करत होतो. तुला न सांगता मी कॅमेरा, अरे नाही एवढं काय त्याच्यात, सतत कॅमेरा 24 तास माझा चालू असतो. कोंडळ म्हणजे तू म्हटलंस ना की वेगवेगळ्या भागात वेगवेगळे शब्द असतात बघ, काल आपलं बोलणं झालं तसं. ग्रुप करून बसणं म्हणजे कोंडळ करून बसणं मराठी. हां, कोंडळ्यातली मैफिल आहे ना आपली, ती हिंदी उर्दू मैफिल, आणि मराठी जर असेल तर मैफल. कोंडळ्यातली मैफल आणि टेबलावर एक चहा. कोंडळ्यातली मैफल आणि टेबलावर एक चहा
दाटलेल्या आसवांचा कसा बांध फुटतो पहा. वा वा वा, दाटलेल्या आसवांचा कसा बांध फुटतो पहा. कोंडातली मैफल आणि टेबलावर एक चहा, दाटलेल्या आसवांचा कसा बांध फुटतो पहा. रिमझिम पाऊस आणि तिची आठवण सोबतीला. रिमझिम पाऊस आणि तिची आठवण सोबतीला. ती याची हातीचा चर्चा साऱ्या गावाला. ती याची हातीचा चर्चा साऱ्या गावाला. 4 चौघांचं कोंडाळं ऑर्डर कटिंग चहाची. 4 चौघांचं कोंडाळं ऑर्डर कटिंग चहाची. हा सुरू करतो पण व्यथा सारखीच साऱ्यांची. ठिगळं लावलेल्या छतामधून पाऊस अंगावर टपकतो. क्या बात. ठिगळं लावलेल्या छतामधून पाऊस अंगावर टपकतो. गर्दिलेल्या टपरीत हा शिताफीनं अश्रू लपवतो. तिच्याबद्दल बोलणं चालू आहे बसून टपरीत. ठिगळं लावलेल्या छतामधून पाऊस अंगावर टपकतो. गर्दिलेल्या टपरीत हा शिताफीनं अश्रू लपवतो. चहासोबत कधीतरी सिगरेटही मिळते. चहासोबत कधीतरी सिगरेटही मिळते. याच्या हृदयातली ती मग झुरक्यागणिक जळते. क्या बात. मनात ती, बाहेर पाऊस, हातात सिगरेट, टेबलावर चहा. मनात ती, बाहेर पाऊस, हातात सिगरेट, टेबलावर चहा. काही क्षणांपुरतंच सारं आणि त्यात गुरफटलेला हा. सगळ्या फार क्षणिक गोष्टी आहेत बाबा. मनात ती, बाहेर पाऊस, हातात सिगरेट आणि टेबलावर चहा. ह्या प्रत्येक गोष्टींना एक लिमिट घेऊन आलं, टाईम लिमिट, की ते तेवढ्या वेळात संपणार आहेत. मनात ती, बाहेर पाऊस, हातात सिगरेट, टेबलावर चहा. काही क्षणांपुरतंच सारं आणि त्यात गुरफटलेला हा. तो आणि त्याच्यासारखाच तो. सगळे एकसारखेच आहेत बाबा. तो आणि त्याच्यासारखाच तो. सगळेच सावरतात एकमेकांना. मन असं मोकळं झालं तर ठीक, नाहीतर हा सारा भार लेखणीला. शेवटी बिल देताना सारांचा खिसा रिकामा असतो. शेवटी बिल देताना सारांचा खिसा रिकामा असतो. तिच्या शपथेचा मान ठेवून हा मन मोठं करतो. कोंडातल्या मैफलीचं एवढं एकच सार आहे. कोंडातल्या मैफलीचं एवढं एकच सार आहे. कोंडातला प्रत्येक जण इथं गालिबानी गुलजार आहे. क्या बात, क्या बात. अरे वा, कमाल आहे. मला फार छान वाटली होती ज्यावेळेस मी लिहिली. आम्ही असं बसायचो सगळे मैफिल करून आणि आमच्यातले ना भरपूर असे 4-5 कवी होतेच असतात. मग प्रत्येकजण त्यांनी लिहिली, मग तू लिहिलेली ऐकव आणि प्रत्येकाच्या मनात एक कॉन्सेप्ट ती कुठेतरी असायची. प्रत्येकाची ती वेगळी पण सिच्युएशन सगळ्यांची सारखीच. त्याच्यामुळे मला ही सुचली. आम्ही दिवस असं बसून फक्त तू काय लिहिलंय, मी काय लिहिलंय हेच ऐकत बसायचो. दिवस वा. आणि शेवटची लाईन ज्यावेळेस मी लिहिली ना, त्याच्या हिशोबाने तो आहेच रे. कोंडातला प्रत्येक जण इथं गालिबानी गुलजार. खरंच वा, खरंच कमाल दिवस.